नमस्कार. भाजणीची चकली बनवायला वेळ नसेल तर अशी कुरकुरीत तोंडात टाकताच खावीशी वाटणारी मैदा चकली एकदा करून बघा. त्यासाठी 4 कप म्हणजेच अर्धा किलो चाळलेला मैदा घ्यायचा. तो एका कॉटनच्या कपड्यात घट्ट बांधायचा आणि कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यात जाळी ठेवून एक बाउल ठेवून वर एका डब्यात बांधलेली पुरचुंडी ठेवायची. वर कपडा ठेवून झाकण लावून त्यावर कुकरचं झाकण लावून 5-6 शिटी करायची. 6 शिटी झाल्यानंतर थंड झाल्यावर वाफलेलं पीठ परातीत बाहेर काढून घ्यायचं. पेल्याने किंवा जड वजनाच्या साहाय्याने गाठी मोडून घ्यायच्या. त्यानंतर पीठ चाळून 3 चमचे गरम तेल करून त्याचं मोहन पिठात करून घ्यायचं. थोडं थोडं पिठात मिक्स करून घ्यायचं. त्यात 1 चमचा जिरं, 1 चमचा काळे तीळ, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा मीठ घालून मिक्स करायचं. आता 1 ग्लास पाणी थोडं थोडं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं. पीठ मध्यम मळायचं, घट्ट किंवा सैलसर मळायचं नाही. पीठ मळल्यानंतर झाकण लावून 15 मिनिट बाजूला ठेवायचं. तोपर्यंत तेल गरम करून घ्यायचं. 15 मिनिटात पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि 2 गोळे तयार करायचे. आता एक चकलीच्या साच्यामध्ये एक पिठाचा गोळा घालून एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर चकलीचे तुकडे पाडायचे. आता हे तुकडे गरम तेलात तळायचे. सुरुवातीला मोठा गॅस, नंतर मीडियम टू लो फ्लेमवर चकली तळून घ्यायची. अर्ध्या मिनिटाने पलटायची. तळलेल्या चकल्या काढून घ्यायच्या. बाकीचे तसेच तळायचे. साधारण बुडबुडे कमी झाले की चकली बाहेर काढायची. आता उरलेल्या पिठाची नेहमीची रेग्युलर चकली पाडली होती ती सुद्धा तळून घ्यायची. सगळ्या चकल्या सफेद रंगावरच तळायच्या. आता ह्या अर्धा किलोमध्ये एवढ्या मैद्याच्या तुकड्या चकल्या तयार झाल्या आहेत. अगदी मार्केट सारख्या चवीची कुरकुरीत चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.